साहेब काय बोलतील ते दोनच लोकांना माहिती आहे, एक देवाला आणि दुसरं राजसाहेब ठाकरेंना। आज राज ठाकरे काय सांगतील, काय पेपर वगैरे फोडता का? मला असं वाटतं साहेब काय बोलतील ते दोनच लोकांना माहिती आहे, एक देवाला आणि दुसरं राजसाहेब ठाकरेंना। त्यामुळे जशी सगळ्या महाराष्ट्राला आतुरता आज राजसाहेब काय बोलतील, तशीच आतुरता आम्हाला पण आहे की राजसाहेब काय बोलतील, काय मार्गदर्शन करतील। कारण साहेबांच्या दोन मागच्या सभा जर तुम्ही पाहाल तर एका सभेत गाजलेला भोंग्यांचं आंदोलन आणि दुसऱ्या सभेत गाजलेला मदारीचं आंदोलन, बरोबर। सो हे दोन्ही आंदोलन पाहिल्याच्या नंतर आज जे काय घडेल या दोघांपेक्षा वेगळं असेल, महाराष्ट्रासाठी नवीन असेल, महाराष्ट्राच्या हिताचं असेल, हिंदुत्वाच्या हिताचं असेल। मात्र आपण बघतोय की भाजप आणि राज ठाकरेंची आम्ही जुळताय, मात्र तुम्ही स्वतः ठाण्यामध्ये केलेला संघर्ष सगळ्यांना माहिती आहे। अशा वेळी जर महायुतीमध्ये राज ठाकरे गेले, तुम्हाला मान्य असेल? मी मनसेचा एक छोटासा कार्यकर्ता आहे, बरोबर आहे। सन्माननीय राजसाहेब जो आदेश देतील, जो निर्णय घेतील, तो मला आत्मसात करायचाच आहे। त्यामुळे मी केलेला संघर्ष हा लोकांसाठी होता। आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला हिंदुत्व प्रचंड महत्वाचं आहे आणि जर या देशात हिंदुत्व टिकवायचं असेल तर योग्य तो निर्णय जो साहेब घेतील त्याच्यासोबत राहणं गरजेचं आहे। कोणा एका व्यक्तीचा विरोध हा आता राहिलेला नाही, आता देशहिताचा विचार करणं गरजेचं आहे। एक शेवटचा प्रश्न, अशीही चर्चा आहे की राज ठाकरेंनी शिवसेनेत जावं आणि शिवसेना नेतृत्व करावं, तुम्हाला काय वाटतं? हे जर करायचं असतं साहेबांना तर मला असं वाटतं 2006 ला ज्यावेळेला पक्ष सोडला त्यावेळेला ती चांगली संधी होती। त्यावेळेला अनेक आमदार, अनेक खासदार साहेबांना सांगत होते की आम्ही तुमच्या नेतृत्वात येतो। त्यावेळेला त्या माणसाने तो निर्णय घेतला नाही तर आज काय घेणार आहे? आमचा पक्ष आहे, आमचं चिन्ह आहे आणि आम्ही आमच्या पक्ष आणि चिन्हासोबत कायम राहणार। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।